पहिला प्रश्न काय बघा, राईट टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. किती वर्ग समीकरण लिहायच्या? 2. बरोबर. मग त्याच्यामध्ये आता तुम्ही 5 तरी लिहू शकताय किमान. सांगा पहिले इक्वेशन सांगा. 2x square plus 5x minus 3 is equal to 0. 5x square plus 3x plus 9 is equal to 0. 4y square plus 3y is equal to 0. 7m square minus 9 is equal to 0. 10p square minus 4p plus 6 is equal to 0. असे तुम्ही किती इक्वेशन लिहू शकता? इनफायनाइट इक्वेशन्स तुम्ही लिहू शकता. आपल्याला फक्त किती विचारल्यात? 2. बरोबर. मग आपण 5 लिहिले. पहिलं समीकरण बघा, x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. दुसरं समीकरण y वर्ग बरोबर 5y वजा 10. बाळांनो लक्ष द्या. आणि तिसरं समीकरण दिले y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता हे दिलेलं वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे का? नाही, ते आपल्याला ठरवायचंय. मग आता कसं ठरवणार? दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? दॅट इज एक्स. बरोबर. अँड इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे? 2. काय? 2. देअरफॉर गिवन इक्वेशन काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात? याचा अर्थ काय? या समीकरणामध्ये चल किती आहे? 1 आहे. कोणतं चल आहे? एक्स. कोणतं चल आहे? एक्स. आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आता नीट लक्ष द्या इकडं. दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? कोणतं व्हेरिएबल आहे? y. बट इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे? 2. देअरफॉर गिवन इक्वेशन इज, हे इक्वेशन सुद्धा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण आहे. या समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे. कोणतं? y. आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणून ते वर्ग समीकरण आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, लक्ष द्या इथं. आता हे समीकरण तुम्हाला सोडवावं लागणार आहे. लक्ष द्या. आता याचा छेद किती बाळांनो? 1. किती आहे? 1. मग आता बघा, छेद समान आहे का? छेद समान आहे का? नाही. 1 न y ला गुणलं y, y न y वर्गाला गुणलं y चा घन, आणि या ठिकाणी 1 न 1 ला गुणलं किती आलं? 1. बरोबर किती बाळांनो? 2. आता हे y या बाजूला गेल्यानंतर काय होणार? मल्टिप्लाय. म्हणजे काय मिळेल? y चा क्यूब प्लस 1 इज इक्वल टू काय बाळांनो? 2y. आता प्लस 2y डाव्या बाजूला घेतलं काय होणार? मायनस 2y. y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू काय आलं? 0 आलं. बरोबर. आता हे जे तुम्हाला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे, या इक्वेशन मध्ये तुम्हाला चल एकच दिसते. कोणतं? y. पण त्या चलाचा घातांक किती आहे? 3. सर्वात मोठा घातांक किती? 3. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. फक्त इथं काय लिहायचे? दिस इक्वेशन हॅज
ओनली वन व्हेरिएबल, फक्त एकच व्हेरिएबल आहे, बट इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे 3. Therefore given equation is not a quadratic equation. मग काय म्हणणार तुम्ही, दिलेल्या समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे. कोणतं चल आहे, कोणतं चल आहे y, पण त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 3, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. तुम्हाला चौथा आणि प्रश्न काय दिलाय बघा, पाचवा प्रश्न काय दिलाय बघा, x अधिक 1/x बरोबर वजा 2, हे समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही ते आपल्याला ठरवायचंय. मग आता लक्ष द्या, याचा छेद किती आहे x आणि याचा छेद किती आहे a, व छेद समान आहे का, मग काय करावं लागेल, छेदानं छेदाला गुणायचं, 1 न x ला गुणलं x. आता लक्ष द्या रे, या x न x ला गुणलं x वर्ग, 1 न 1 ला गुणलं 1 बरोबर किती आलं वजा 2 बरोबर. आता x वर्ग तसंच ठेवा, अधिक 1 तसंच ठेवा बरोबर. हे x जो आहे तो वजा 2 ला गुणले होईल, वजा 2 गुणले काय झालं x, म्हणजे किती आलं इथं x वर्ग अधिक 1 बरोबर वजा 2x. वजा 2x इकडे घ्या, काय ना अधिक 2x, x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये एकच चल आहे, कोणतं चल आहे x, आणि त्याचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे x आहे. कोणता घातांक आहे x, x चा घातांक किती आहे 2, म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला सांगा, दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल and it has its greater power is, सर्वात मोठा घातांक किती किती 2. Therefore equation is quadratic equation. या समीकरणामध्ये चल कोणता आहे x आणि त्या चलाचा घातांक सर्वात मोठा किती आहे 2, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे बरोबर. नीट लक्ष द्या, आता इथं 2 कंसांचा काय दिलाय गुणाकार, काय दिलाय लक्ष द्या. आता पहिल्यांदा m न काय करायचंय, m ला गुणायचंय, m गुणुले m काय ना m चा वर्ग. आता m प्लस a आणि -5 म्हणजे काय ना -5m. आता परत जसं m न m ला गुणलं 5 ला गुणलं, तसं 2 न कुणाला गुणायचंय m ला आणि 5 ला. 2 न m ला गुणलं किती आलं 2m, आणि या m न 5 ला गुणलं 5 दुने 10, फक्त प्लस मायनस मायनस इज इक्वल टू काय आलं 0. आता लक्षात घ्या m स्क्वेअर तसाच राहील, वजा 5m अधिक 2m किती आलं वजा 3m वजा 10 बरोबर 0. आता m वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर किती आहे 0. मग या समीकरणामध्ये चल कोणते m आणि चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2, म्हणजे हे समीकरण काय वर्ग समीकरण आहे. इथं काय लिहिणार, दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल अँड इट्स ग्रेटर पॉवर इज किती आहे 2. Therefore equation is quadratic equation. m cube plus 3m square minus 2 is equal to 3m चा क्यूब. नीट लक्ष द्या रे, या समीकरणामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला काय दिले 3m चा क्यूब बरोबर, तो आधी डाव्या बाजूला घ्यावा लागेल. मग काय लिहिता येईल सांगा, m चा क्यूब हे अधिक इकडे गेल्या वजा 3m चा क्यूब प्लस हे 3m स्क्वेअर तसंच -2 तसा उजव्या बाजूला काय राहिलं का नाही, काय राहिलं 0. आता हे जे समीकरण आहे हे आणखी सोडवता येईल. इथं आपल्याला हे m घन वजा 3m घन सोडवायला लागेल. इथं 1m घन आहे आणि इथं 3m घन आहे,
3m घन मधनं 1m घन गेला, किती आला 2m चा घन. आणि याचं चिन्ह काय मोठ्या संख्येचं मायनस, म्हणजे काय येणार -2m चा क्यूब प्लस 3m चा स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे जर समीकरण आपण व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, कोणतं m, पण सर्वात मोठा घातांक किती आहे 3, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. इथं काय लिहू शकतो आपण, दिस इक्वेशन हॅज ओनली वन व्हेरिएबल बट इट्स ग्रेटर पॉवर इज, किती आहे ग्रेटर पॉवर किती आहे 3. Therefore this equation is, आहे का नाही, not a quadratic equation. दिलेल्या समीकरणात फक्त एकच चल आहे, कोणतं m, पण चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 3, म्हणून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण नाही. लक्ष द्या इकडं. आता इथं समीकरणाची डावी बाजू आहे 2y आणि उजवी बाजू काय आहे 10 वजा y चा वर्ग. पहिल्यांदा आपली टास्क काय असणार आहे, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, या समीकरणातील उजवी बाजू जी आहे ती 0 करायची, म्हणजे उजव्या बाजूकडच्या संख्या डाव्या बाजूला घ्यायच्या, बरोबर. आता नीट लक्ष द्या, या बाजूला का आता इथं काय येणार आहे, हे वजा y चा वर्ग आहे, इकडे आल्यावर काय होणार अधिक y चा वर्ग, हे अधिक 2y त्याच बाजूला आहे तसंच राहील, आणि हे अधिक 10 या बाजूला आलं, काय झालं वजा 10. उजव्या बाजूला काय राहिलं का, हे वजा y चा वर्ग डाव्या बाजूला आलं अधिक y वर्ग, हे अधिक 10 इकडे आलं वजा 10, मग इकडे काय राहिले का, हे तर गेलं, राहिलं काय 0. मग हे जे नवीन समीकरण तुम्हाला मिळाले हे वर्ग समीकरण मिळालेलं आहे, बरोबर. नंतर आपल्याला काय करायचे, जे सामान्य रूप आहे ते सामान्य रूपामध्ये लिहिले का चेक करायचं. सामान्य रूपात लिहिताना आपण काय करतो, ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0, म्हणजे a न y वर्गला गुणलं पाहिजे, b न y ला गुणलं पाहिजे, आणि एक स्थिर पद जे आहे कॉन्स्टंट तो c मिळतो, आणि उजवी बाजू काय असते 0. तर हे झालं त्याचं सामान्य रूप, बरोबर. मग दिलेलं समीकरण हे सामान्य रूपात आहे का, आहे. मग हे झालं स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन 1 जे आहे ते काय करते, रिप्रेझेंट करते स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. आता मला सांगा, एबीसी च्या किमती तुम्हाला काढायच्या, काय करायचे, समीकरण 1 आणि समीकरण 2 काय करायचे आपल्याला, कम्पेअर करायचे. काय करायचे, कम्पेअर करायचे, किंवा कम्पेअर इक्वेशन 1 and 2, किंवा समीकरण 1 आणि 2 ची तुलना करून. मग आता बघा, y वर्गाला कुणी गुणले, इथं y वर्गाला कुणी गुणले, काहीच नाही म्हणजे किती 1, इथं y वर्गाला कुणी गुणले a न, मग a ची किंमत किती आली, बरोबर. त्यानंतर इथं y ला कुणी गुणलेलं आहे b न, इथं y ला कुणी गुणलेले 2 न, मग या ठिकाणी b ची किंमत किती आली बाळांनो, किती आली 2. त्याच्यानंतर इथं स्थिरपद कुठले c, इथं स्थिरपद कुठले वजा 10, म्हणजे c ची किंमत किती आली बाळांनो वजा 10, म्हणजे a किती आला 1, b किती आला 2, आणि c किती आला वजा 10. समजलं का. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा, काय दिले, x वजा 1 चा वर्ग, x वजा 1 चा वर्ग पुढं, बरोबर 2x अधिक 3, बरोबर 2x अधिक 3. काय करावं लागेल, आधी हे सोडवून घ्यावं लागेल. हे सोडवण्यासाठी कुठलं सूत्र वापरायचे, a वजा b चा वर्ग, काय सूत्र आहे a चा वर्ग अधिक b चा वर्ग वजा 2ab, हे सूत्र वापरायचे. म्हणजे x चा वर्ग घ्यावा लागेल पहिल्यांदा, बरोबर. त्यानंतर b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग घ्यावा लागेल 1 वजा 2, x म्हणजे कोण झाला a, आणि इथं वजा 1 म्हणजे कोण झाला b, म्हणजे 1 कोण झाला b, बरोबर. उजव्या बाजूला काय येणार आहे 2x अधिक 3. लक्ष द्या, आता या ठिकाणी x वर्ग तसंच राहील,
वजा 2x हे तसंच राहील. आता हे अधिक 2x इकडे आलं काय येणार वजा 2x, हे अधिक 1 तसंच, आणि हे अधिक 3 इकडे आलं काय होणार वजा 3. उजव्या बाजूला काय राहिलं का नाही, उजव्या बाजूला काय आलं शून्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की उजवी बाजू जी आहे ती रिकामी ठेवायची. त्याच्यामध्ये काय लिहायचं आपल्याला शून्य. काय लिहायचे शून्य. सगळ्या किमती उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला आणून घ्यायच्या. आता पुढे बघा x चा वर्ग तसाच वजा 2x वजा 2x वजा 4x किती येणार वजा 4x. आता बघा हे अधिक 1 आहे वजा 3 आहे, 3 मधनं 1 गेला 2, मोठ्या संख्येत चिन्ह वजा, बरोबर किती आलं बाळांनो शून्य. म्हणजे समीकरण मिळालं x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर शून्य. मग हे जे समीकरण आहे ते काय आहे सामान्य रूपामध्ये असलेलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता याची तुलना कोणाशी करायची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्य. या समीकरणाशी त्याची काय करायची तुलना करायची बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 किंवा कम्पेअर इक्वेशन 1 and 2. बरं सांगा x वर्गाला कोणी गुणले इथं a न, इथे x वर्गाला कोणी गुणले 1 न, म्हणजे a ची किंमत किती झाली बाळांनो. त्यानंतर इथं x ला कोणी गुणले b न, इथे x ला कोणी गुणले वजा 4 न, कोणी वजा 4 न, मग b ची किंमत किती आली वजा 4. त्यानंतर स्थिर पद इथं बघा c, इथं स्थिर पद काय वजा 2, व c ची किंमत किती आली वजा 2. a किती आला 1, b किती आला वजा 4 आणि c किती आला वजा 2. कळालंय का सोडवा. आता नीट लक्ष द्या इथं काय करायचं बघा बरोबरच्या खाली बरोबर. पहिल्यांदा काय करून घ्या हे जे वजा चिन्ह आहे ते कंसाच्या बाहेर आहे, म्हणजे थोडक्यात इथं काहीच नाही असं नाही, इथं 1 असतो. काय असतो 1, म्हणजे हा झाला वजा 1. वजा 1 न जर 3 ला गुणलं तर काय झालं वजा 3, किती झालं वजा 3, आणि वजा वजा अधिक 1 न x ला गुणलं अधिक x, आणि डाव्या बाजूला काय आहे x वर्ग अधिक 5x. समजलं का. परत आता नीट लक्ष द्या रे, इथं x वर्ग तसाच राहील अधिक 5x तसंच राहील. आता हे अधिक x इकडे गेल्या वजा x, आणि वजा 3 इकडे आलं तर अधिक 3, उजव्या बाजूला काय राहिलं शून्य. त्याच्यानंतर x वर्ग 5x वजा 1x किती आलं 4x अधिक 3 बरोबर शून्य. जर आपण हे वर्ग समीकरण पाहिलं त्याला 1 नंबर दिला तर आपल्या असं लक्षात येईल की हे सामान्य रूपातलं वर्ग समीकरण आहे. बरोबर. त्याची तुलना कुणाशी करायची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. त्याला इक्वेशन नंबर काय देता येईल 2 बरोबर. आता पुढे सांगा समीकरण 1 आणि 2 ची तुलना केली आपण. कम्पेअर इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल कम्पेअर केलं तर सांगा. a बरोबर किती येणार इथं x वर्गाला कोणी गुणले a, इथे x वर्गाला कोणी गुणले 1 न. परत सांगा इथं x ला कोणी गुणले b न, इथे x ला 4 न, मग b ची किंमत किती आली 4. त्यानंतर इथं c स्थिरांक आहे, वरच्या इक्वेशन मध्ये स्थिरांक कोण आहे 3, मग c ची किंमत किती आली 3. म्हणजे सामान्य रूपामध्ये वर्ग समीकरण काय आलं x वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. आणि नंतर a ची किंमत किती आली 1, इथं b ची किंमत 4 आणि c ची किंमत किती 3. समजलं का. लिहून घ्या. आता इथं बाळांनो या समीकरणामध्ये काय दिले बघा 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. उजव्या बाजूला काय ठेवायचे पहिल्यांदा आपल्याला 0. उजव्या बाजूच्या संख्या कुठे आणल्या पाहिजेत डाव्या बाजूला बरोबर. मग आता लक्ष द्या रे डाव्या बाजूला कोण आहे डाव्या बाजूला 3m वर्ग ते तसंच राहील. आता हे उजव्या बाजूचं कोण आहे 2m वर्ग, हे अधिक आहे का वजा आहे अधिक आहे. डाव्या बाजूला गेल्यावर काय होणार वजा. त्यानंतर हे 9 काय आहे वजा, डाव्या बाजूला आल्यावर काय होणार अधिक. उजव्या बाजूला काय राहिलं का, म्हणजे नवीन समीकरण तुम्हाला मिळालं 3m वर्ग वजा 2m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता इथं m चा वर्ग इथं m चा वर्ग आहे त्यांची वजाबाकी होईल. 3m वर्ग मधून 2m वर्ग वजा झाले किती आले 1m वर्ग.
अधिक 9 बरोबर 0. आता या ठिकाणी या समीकरणामध्ये चल यम आहे आणि यमचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. परंतु स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे समीकरण नाही, कारण यम वर्ग आहे पण यमचं पद आहे का नाही, म्हणजे यमचं पद आणावं लागल. म्हणून इथं सामान्य रूपामध्ये लिहिताना यम वर्ग तसंच राहील, अधिक एक असल्यामुळे एक यम वर्ग येईल आणि यमचं पद आहे का नाही, म्हणून काय लिहिलं 0 यम अधिक स्थिर पद किती आहे 9 बरोबर काय आलं 0. मग हे समीकरण सामान्य रूपात आलेलं आहे. आता या समीकरणाची तुलना तुम्हाला करायची आहे बरोबर. कुणाची तुलना करायची ए यम वर्ग अधिक बी यम अधिक सी बरोबर 0. या समीकरणाशी काय करायचं आपल्याला तुलना करायची. मग इथं करायचं कम्पेअर. कुणाला कम्पेअर करायचे इक्वेशन 1 आणि 2 ला. कम्पेअर इक्वेशन 1 and 2. सांगा इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर केले. सांगा एचा म्हणजे इथं एम वर्गाचा सगुणक कोण आहे 1, इथं एम वर्गाचा सगुणक किती आहे 1, म्हणजे ए म्हणजे किती आला 1 आला. इथं एम एक्स ला कोणी गुणले, इथं एक्स ऐवजी एम आहे बरं का. इथं एम ला कोणी गुणले बी न, इथं एम ला कोणी गुणले 0 न. मग बी ची किंमत किती आली 0 आणि स्थिर पद काय इथं सी, इथं किती आहे 9, मग इथं किती आलं 9. म्हणजे ए ची किंमत आली 1, बी ची किंमत आली 0 आणि सी ची किंमत किती आली 9. लक्ष द्या रे. आता इथं वर्ग समीकरण दिलेलं आहे का, वर्ग समीकरण दिलंय का अजून, हे वर्ग समीकरण नाही. हे तरी दिसते आपल्याला पण हे दिसतंय का नाही. बघा नीट लक्ष द्या. आता इथं काय करावं लागेल, पी हा कंसाच्या बाहेर आहे, मग तो काय करणार कंसाच्या आतल्या प्रत्येक संख्येला गुणणार. म्हणजे पी कुणाला गुणणार 3 ला, नंतर कुणाला गुणणार 6 पी ला. काय लिहिता येईल बघा पी गुणुले 3 अधिक पी गुणुले काय येणार 6 पी बरोबर काय आलं वजा 5. नीट लक्ष द्या. पी न 3 ला गुणलं किती आलं 3 पी अधिक 6 न इथला 1 ला गुणलं 6 आणि पी न पी ला गुणलं पी चा वर्ग आणि हे वजा 5 इकडे आल्या अधिक 5 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे, परंतु हे वर्ग समीकरण सामान्य रूपात नाही. पहिल्यांदा कोण असतो वर्गच असतं ना, वर्गपद असतं. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल 6 पी चा वर्ग, नंतर कोण लिहायचं 3 पी अधिक काय येणार 5 बरोबर 0. आता हे जे वर्ग समीकरण आहे ते कशामध्ये आलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कशामध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता हे समीकरण आपल्याला काय करायचे कम्पेअर करायचे कुणा बरोबर ए पी वर्ग अधिक बी पी अधिक सी बरोबर 0. या समीकरणाची तुलना करायची आहे समीकरण 1 बरोबर. सांगा कम्पेअर इक्वेशन 1 and 2. मग सांगा पी वर्गाचा सगुणक किती ए, इथं किती 6 म्हणजे याची किंमत किती आली किती आली 6. इथं पी ला कोणी गुणले बी न, इथं पी ला कोणी गुणले 3 न, म्हणजे या ठिकाणी बी ची किंमत किती आली 3 आणि स्थिर पद किती आहे इथं सी, इथं किती आहे 5. मग सी बरोबर किती येणार, म्हणजे दिलेल्या समीकरणाचं सामान्य रूप आलं 6 पी वर्ग अधिक 3 पी अधिक 5 बरोबर 0. आणि एबीसी च्या किमतीमध्ये ए ची किंमत आहे 6, बी ची किंमत आहे 3 आणि सी ची किती आहे 5. आता दुसरं बघा एक्स वर्ग वजा 9 बरोबर 13. उजव्या बाजूला 0 आहे का, मग एक्स वर्ग तसाच वजा 9 डाव्या बाजूचा तसाच, परंतु अधिक 13 उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आलं वजा 13, उजव्या बाजूला काय राहिलं का 0 राहिला. पुढं एक्स वर्ग तसाच, हे संख्या ही बी संख्या आहे वजा 9 वजा 13 दोघांची चिन्ह समान आहेत, दोघांची बेरीज होईल पण चिन्ह काय येणार वजा. 13 आणि 9 किती 22 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे बाळांनो हे वर्ग समीकरण आहे का, आहे. चल याच्यामध्ये x आहे आणि याचा चलाचा मोठा घातांक 2 आहे, म्हणजे वर्ग समीकरण आहे. परंतु ते सामान्य रूपात आहे का नाही, कारण त्याच्यामध्ये x पद आहे का
एक्स पद नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक्स पद आणावं लागेल. मग एक्स वर्ग तसाच आणि इथं शून्य एक्स घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? शून्य एक्स. आणि नंतर स्थिर पद काय येणार? वजा 22. उजवी बाजू काय आहे? शून्य. आता हे समीकरण मानलं आपण एक, तर हे एक नंबरचं समीकरण हे वर्ग समीकरण आहे आणि ते सामान्य रूपात आहे. त्याची तुलना करायची कोणाबरोबर? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. या समीकरणाबरोबर जर तुलना केली, लक्ष द्या रे, कम्पेअर इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कम्पेअर केलं बाळांनो, तर ए ची किंमत किती मिळेल? 1. किती मिळेल? 1. बी ची किंमत किती मिळेल? किती मिळेल? आणि सी ची किंमत किती मिळाली? वजा 22. किती आले का लक्षात? सामान्य रूपामध्ये काय आलं? एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा 22 बरोबर शून्य. आणि कम्पेअर केल्यानंतर याची किंमत 1, बी ची 0 आणि सी ची किती? वजा 22. समजलं का? ठीक.